खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये. नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव. जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सुटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात. फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल. प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री. उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा. लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये. भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ. 9271448170. भिवंडी टेक्सटाईल. कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. आजच भेट द्या. खोपोली येथील वरच्या खोपोली परिसरातील तलावाच्या शेजारील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत भाविकांच्या श्रद्धेलाच धक्का दिलाय. मंदिरातील सुमारे 11 किलो वजनाची चांदीची शिवपिंड आणि त्यावरील चांदीचा मुकुट चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्राथमिक माहितीनुसार रात्री 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास 2 चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजा तोडून आत प्रवेश करून ही चोरी केली आहे. मंदिरातील मौल्यवान चांदीची पिंड आणि मुकुट घेऊन त्यांनी घटनास्थळावरून पलायन केलंय. दररोज प्रमाणे सकाळी मंदिराची साफसफाई करण्यासाठी पुजारी आणि काही भाविक मंदिरात आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आलाय. मंदिरातील शिवपिंड आणि मुकुट गायब असल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केलाय. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान तपास पूर्ण होईपर्यंत वरच्या खोपोलीतील वीरेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले. याची सर्व ग्रामस्थ आणि भाविकांनी नोंद घ्यावी असे मंदिर प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलंय. शेकडो वर्षाचा इतिहास असलेल्या या पेशवेकालीन मंदिरात झालेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिक आणि भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून चोरट्यांना तातडीने अटक करून चोरीस गेलेली चांदीची पिंड आणि मुकुट परत मिळवण्याची मागणी केली आहे.